मयूर स्पोर्ट्सच्या वतीने हार्दिक स्वागत असेल। भव्य दिव्य अशी पावसाळी क्रीडा स्पर्धा या वर्षी गुरामवाडी तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग तिसऱ्या पर्वामध्ये क्रीडा स्पर्धा आली आहे आणि खऱ्या अर्थाने ज्या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून कोकणातील रबर बॉलच्या पावसाळी क्रिकेटला एक सुरुवात झाली आणि त्यानंतर विविध स्पर्धा देखील आपल्या भेटीला आल्या। परंतु या स्पर्धेचे एक वेगळे महत्त्व आहे आणि ही स्पर्धा आपल्या भेटीला याही वर्षी एका नव्या ढंगामध्ये येताना पाहायला मिळते। ग्रामीण संघांना जास्तीत जास्त संधी देण्याचं काम मात्र सातत्याने केलं गेलेलं आहे। आज एक क्रीडा स्पर्धा जर पाहिलं तर सर्व दूरपर्यंत चर्चा आहे या क्रीडा स्पर्धेची। मयूर स्पोर्ट्स आपल्या हक्काच्या वाहिनीवर ही स्पर्धा सुरू होताना पाहायला मिळते। मॅचला सुरुवात होते एका महत्त्वाच्या मॅचला शांतादुर्गा वडाचा पाट आणि समोर जर पाहिलं तर लिंगगिरोबा गावराई गत वर्षीचे चॅम्पियन लिंगगिरोबा गावराईने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। बॅटिंगसाठी वडाचा पाटला आमंत्रित करण्यात आलेले आहे। वडाचा पाट आहे की वडाचा पार आहे? विशाल लुडबे यांचं देखील या ठिकाणी आगमन होते। वाईरी संघाचे एक महत्त्वाचे खेळाडू देखील आहेत। तर लुडबे साहेब आपले या ठिकाणी हार्दिक असं स्वागत। 12th मॅन मॅच सुरू होण्याच्या अगोदर या ठिकाणी पाठवायचं, अन्यथा आपल्याला पेनलाइज केलं जाईल। अवंतरच्या स्वरूपात धावसंख्येला सुरुवात होते। महत्त्वाची मॅच आपल्या भेटीला आली आहे। वडाचा पाट आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गावराई। ओहो, प्रचंड वेगातील बॉल येताना पाहायला मिळतोय। गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर राकेश कदम आलेले आहेत आणि पहिला चेंडू जर पाहिलं जरी स्वैर आला असेल, दुसरा चेंडूवर मात्र ट्रॅकवर आले लक्ष्मीकांत आणि संतोष। ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। आपल्या गावासाठी क्रिकेट खेळताना या ठिकाणी पाहायला मिळतात। पावसाळी क्रिकेटची स्पर्धा मालवण तालुक्यामधील वरची गुरामवाडी कट्ट्यापासून आखेच्या अंतरावर असणारा हा संपूर्ण परिसर अलीकडच्या कालावधीमध्ये कट्ट्याला एक वेगळे स्वरूप प्राप्त झालंय। एक बाजारपेठ म्हणून ख्याती कट्ट्याची देखील होताना पाहायला मिळते आणि त्या परिसरामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा देखील गेली 3 पर्व राजू भालेकर यांच्या संकल्पनेतून साकार झाली आहे। यावेळेला पुढे केला ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेने खेळलाय, पाण्यात थोडासा थबकला होता परंतु सीमा रेषा गाठताना पाहायला मिळतोय। बॉल जाईल सीमा रेषा पार, चौकार। या 4 धावांनीशी जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाते। या 4 धावांनीशी जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते। 6 धावा, चांगला बॉल अंबस बॅकफुटला गेले, थोडासा सन्मान दिला। धावफलक जर पाहिलं तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 6। ओके, थोडीशी दुरुस्ती 6 धावा धावफलकावर झालेल्या आहेत। दोन्ही संघ जर पाहिलं तर बलाढ्य आहे।
वडाचा पाट या संघाच्या नावाचा देखील बोलबाला आहे शांतादुर्ग संघाचा, आणि दुसऱ्या बाजूला माजी विजेते गावराई लिंग गिरोबा गावराई याही संघ बलवान आहे, मागील वर्षीचे विजेते आहेत या मैदानाचा, या ठिकाणच्या खेळपट्टीचा, पाण्याचा सगळ्यांचा अंदाज आहे त्यांना. ओ काय वेगात बॉल आलाय, उसळी तर घेतली अगदी चेहऱ्याच्या दिशेने, बॉल मात्र आदळला जातो चेहऱ्यावर, आणि आपल्याला दुखापत तर झाली नाहीये ना? ओके आहात बॅटर? हा, त्यांची चौकशी करणं गरजेचं आहे, कारण हा जो अतिरिक्त बाउन्स आहे हा रबर बॉल आहे. जर पाण्यात बॉल ज्यावेळेला ओला बॉल पडतो जास्त वेगात येतो. यावेळेला बॅकफुटला गेले, पॉईंटच्या दिशेने खेळतायत हा बॉल, एकदा मात्र त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक सुरू आहे आणि पहिल्या षटकात जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली आता 8 धावांवर. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता आणि लाडका क्रिकेटचा खेळ आपण पाहतो, आणि त्यातल्या त्यात रबर बॉल पावसाळी क्रिकेटची स्पर्धा मयूर स्पोर्ट्स या वाहिनीवर मयूर स्पोर्ट चषक आपण पाहत आहोत. जेवढे प्रेक्षक आमच्याशी जोडले त्या सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत. याही वेळेला थोडासा पाठीमागे असलेला बॉल टॅप केलाय, परंतु समोर एकदा मात्र घेतली गेली, आणि जोपर्यंत पाण्यातून मार्ग काढत क्षेत्ररक्षक आले तोपर्यंत एकदा पूर्ण होते, आणि बघता बघता पहिलं षटक या ठिकाणी संपलेलं आहे, आणि धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळतात. कोकण निसर्ग सौंदर्य, कोकण समुद्र किनारे, कोकण आंबा, कोकण म्हटलं तर काजू, कोकण म्हटलं तर फणस, कोकण म्हटलं तर कोकम, असं निसर्ग संपदा आणि त्याचबरोबर ही फळे कोकणात खूपच प्रसिद्ध आहेत. आणि त्याच्याच बरोबर जर पाहिलं तर कोकणातील क्रिकेट देखील तेवढंच प्रसिद्ध आहे, आणि कोकणातील पावसाळी क्रिकेट आणि पावसाळी क्रिकेटची मानाची स्पर्धा संपूर्ण सिंधुदुर्गच काय संपूर्ण कोकणामध्ये चर्चा सुरू आहे, महाराष्ट्रात सुद्धा चर्चा सुरू आहे, चाकरमान्यांमध्ये सुद्धा, मुंबईला सुद्धा चर्चा सुरू आहे. हो, अरे आपल्या गावची टीम सध्या खेळत आहे गुरामवाडीमध्ये. रोहित आले, पहिलाच बॉल जर पाहिलं तर रोहितने चांगल्या पद्धतीने टाकलाय. लक्ष्मीकांत हा देखील एक नामवंत खेळाडू आहे, या खेळाडूच्या नावाची देखील चर्चा होताना पाहायला मिळत असते, परंतु आज आपल्या गावासाठी खेळायचं आहे. बॉल पुढे गेला, परंतु पंचांनी आपले हात फैलावले, वाईट बॉल घोषित केला जातो. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 10 वर जाताना पाहायला मिळते. कोणता संघ जिंकणार आज या ठिकाणी चर्चा होईल. कालचा दिवस जर पाहिला तर अनिकेत वांगणकर, बाबू पाटकर ही नावं काल चर्चेत राहताना पाहायला मिळाली. कुलस्वामीनी आंबेगाळी संघ कालच्या दिवसात बाजी मारताना पाहायला मिळाला. काल आमच्या समोर जर पाहिलं तर श्याम अक्कर सर जोडले गेले होते, आज प्रदीप देऊलकर सर देखील जोडले जात आहेत. व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंडा सरांबरोबर व्हॉइस ऑफ डोंबिवली प्रसाद परब यांचाही आवाज या स्पर्धेला लागतोय. ओ हो, काय बॉल टाकलाय लेनच्या थोडासा पाठीमागे, बॅकफुटला जाऊन सिमेंटच्या खेळपट्टीवर ओल्या बॉलवर ओल्या विकेटवर तेवढं सोपं नाहीये, आणि बॅकफुटला गेले, आणि हा बॉल जर पाहिलं तर अतिशय वेगामध्ये यष्टीरक्षकांच्या दिशेने गेलाय. 10 वर धावसंख्या स्थिरावलेली आहे. यावेळेला एक संधी जरूर होती, पुन्हा एकदा तेच अशा प्रकारचे चेंडू टाकले जातात, बॅटरला बॅकफुटला पाठवले जात आहे. एक संधी निर्माण झाली होती परंतु हातातून बॉल सुटला आणि धावसंख्या 10 वर स्थिरावलेली पाहायला मिळते. हे षटक चांगले राहिले रोहित यांच्याकडून. रोहित कदम टीमचे कॅप्टन आहेत, आज मात्र गतवर्षीचे चॅम्पियन. ही स्पर्धा गाजवली होती याच संघाने. यावेळेला व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. अवांतर धावा हा की फॅक्टर आहे या पावसाळी क्रिकेटचा. पावसाळ्यातील क्रिकेट खास पावसाळ्याच्या या 4 महिन्यामध्ये खास रंगवलेल्या बॅट ज्या कपाटात ठेवल्या असतात 4 महिने बाहेर काढल्या जातात. पावसाळी क्रिकेट याच रबर बॉलने सुद्धा खेळलं जातं. आणि इकडे आपण पाहू शकता आणखीन एक चांगला बॉल, फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक आहे तिकडे त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल आणि निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळते. अवंतरच्या स्वरूपातील 2 धावा आल्या खऱ्या परंतु 4 बॉल निर्धाव सुद्धा इकडे टाकलेले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 11 वर पाहायला मिळते. जे काही करायचंय या 5 षटकात तुम्हाला करायचंय, आपल्या गावाचं नाव करायचंय. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला बॉल बांधून ठेवलं अक्षरशः या ठिकाणी रोहित कदम यांनी आणि संधी देत नाहीये. बॅटच्या स्वरूपात एकही धाव या षटकात आलेली नाहीये. खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे परंतु क्रिकेटचा खेळ आहे, हार मानून चालत नाही, इकडे प्रयत्न करावे लागतात.
शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागतं. पाणी आहे पायाखाली, हरकत नाही, त्यातच मार्ग काढायचा आहे. बॅट बॉल यांचा संपर्क तुम्हाला करायचा आहे आणि आपल्या गावासाठी धावा करायच्यात. यावेळेला पुढे सरसावले, हवाई हल्ला तर केलाय, फिल्डर मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. काच पकडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला, एक धाव तर घेतलीये आणि दुसरीचाही प्रयत्न. कॅचही सुटली, 2 धावाही आल्या आणि अशा प्रकारच्या कॅचेस सोप्या नसतात. परंतु या रोहित कदमचं कौतुक करावं लागेल, खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली. षटक संपलंय कारण या षटकात केवळ 4 धावा आल्या आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्यावर पाहिलं तर शांतादुर्गा वडाचा पाठ संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 13 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 3 षटकं अजूनही बाकी आहेत. पाहूया या 3 षटकांमध्ये कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. मयूर स्पोर्ट्सवर जेवढेही प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले त्या सगळ्यांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करू. कारण मयूर स्पोर्ट्सची मानाची स्पर्धा, मयूर स्पोर्ट्स हा चॅनल सुरू झाला. युट्यूब वाहिनीवर येणाऱ्या कालावधीमध्ये मोठमोठ्या स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज देखील मयूर स्पोर्ट्स या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आजच आणि आत्ता आपण मयूर स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, कदाचित तुम्ही मैदानात असाल तरी देखील आपले मोबाईल बाहेर काढा. जर युट्यूबला मॅच पाहत असाल तर त्यांनाही विनंती आहे, आपले मोबाईल वर सबस्क्राईब बटन जे आहे ते मात्र त्या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे आणि तुम्हाला मात्र या येणाऱ्या कालावधीमध्ये मयूर स्पोर्ट्सच्या स्पर्धा पाहण्याची संधी देखील लाभणार आहे. नितेश शिरोडकर बॉलिंगसाठी आलेत. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर, थोडीशी उसळी पाहायला मिळते. धावसंख्यावर पाहिली यावेळी ऑप्शनच्या बाहेरचा बॉल थोडासा दूर होता परंतु त्यालाही खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी झालेला आहे. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प्रेक्षक देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहत आहेत. त्यांचेही स्वागत. युट्यूबलाही मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक मॅच पाहत आहेत, त्यांचेही आम्ही मनापासून स्वागत करू. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावर केलाय, पूल होतोय सक्सेसफुल. षटकार खेळलाय, संधी मिळाली आणि संधीचं सोनं. आखूड टप्प्याचा बॉल बॅटच्या पट्ट्यात आला आणि त्याला 6 धावांमध्ये परावर्तित केलंय. लक्ष्मीकांत हे ते नाव आहे ज्या नावाने या वडाचा पाठ या संघाला देखील एक नावलौकिक मिळवून दिलेला आहे. गावराई माजी विजेते आहेत खरे, परंतु वडाचा पाठ हा संघ देखील तेवढाच दर्जेदार आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी 3रा मार्ग असताना धावसंख्या जर पाहिली तर 20 झालेली आहे. 20 धावा धावफलकावर. मागील षटकात थोडंसं बॅकफुटला पाठवलं होतं परंतु या षटकाराने पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलेलं आहे. यावेळेला मात्र थोडीशी अतिरिक्त उसळी या ठिकाणी पाहायला मिळते. डाव घेण्याचा प्रयत्न परंतु मागे पाठवलाय. ऑप्शनच्या बराचसा बाहेरचा बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न परंतु थांबवलाय. व्हाईट बॉल या ठिकाणी मिळेल. अवटकारमध्ये धावा बनवायच्या आहेत. काल देखील असंच पाहायला मिळालं. ज्या वेळेला खेळपट्टी ओली होती फलंदाजांना स्ट्रगल करताना आपण पाहिलं, परंतु काल मुसळधार पाऊस सुरू असताना अनिकेत वांगणकरने शेवटच्या मॅचच्या पहिल्या ओव्हरमध्ये मारलेल्या 28 धावा पुढे गेल्या. बॉल यावेळेला परंतु बॅटची कडा घेत तो पाठीमागे आलाय आणि एका धावीवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पुसते आता ती 22 धावांवर. ओव्हर नंबर 3. या ओव्हरमध्ये धावांना सुरुवात झाली आहे. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर नितेश शिरोडकर यांना आपण पाहतोय. लक्ष्मीकांत, नितेश. यावेळेला बॉल टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहिला होता, त्याला मिड विकेटला खेळलाय आणि आणखीन एक बॉल ज्याने मात्र सीमारेषा ओलांडलेली आहे. 4 चौकार. या ओव्हरमध्ये मात्र धावा आल्या आणि बघता बघता 3 षटकांचा खेळ इकडे संपलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 26 धावा.
क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी. या स्पर्धेची खूप सारी वैशिष्ट्ये आहेत. पहिली गोष्ट ही स्पर्धा ग्रामीण संघासाठी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कमीत कमी एंट्री फी मध्ये ती आहे. त्याचबरोबर चांगल्या ट्रॉफीज आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच पावसाळी क्रिकेटमध्ये जे आपल्याला पायामध्ये शूज लागतात मॅन ऑफ द मॅच साठी शूज देण्यात येत आहेत. प्रत्येक मॅचला देण्यात येतात. बऱ्याच ठिकाणी शूज जर दिले तर ते वैयक्तिक पारितोषिकाच्या स्वरूपात असतात, परंतु इकडे मॅन ऑफ द मॅचला दिले जात आहेत. लाईव्ह कव्हरेज मयूर स्पोर्ट्सवर आपण खूप चांगल्या पद्धतीने पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून सिमेंटचा अख्खा प्लॉट आहे. बऱ्याच ठिकाणी चिखला स्पर्धा असते, काही ठिकाणी मातीत असते, काही ठिकाणी अर्धा प्लॉट सिमेंटचा असतो. इकडे अख्खा प्लॉट सिमेंटचा आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर खेळण्यायोग्य मैदान म्हणजे खेळाडू डाईव्ह करू शकतील अशा प्रकारचं सुद्धा मैदान या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उपलब्ध करण्यात आलेलं आहे. आणि या सगळ्या सुविधा आहेत खेळाडूसाठी. पहिलाच बॉल जर पाहिलं तर रोहितचा ओसडी पाहायला मिळाली. वन बाउन्स मात्र पंचांकडून कळवला गेलाय आणि धावसंख्या मात्र जागेवर थांबते. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळाला. संतोष थोडंसं स्ट्रगल करतायत. दुसऱ्या बाजूला एक षटकार आणि 2 चौकार खेळत लक्ष्मीकांत यांनी धावसंख्या 26 वर स्थिरावलेली आहे. येणारे 11 बॉल खूप महत्वाचे असतील. वडाचा पाठ या संघासाठी. यावेळेला अफथमच्या बाहेर अचूकतेवर आले. वा रोहित वा. या अगोदरच्या ओव्हरमध्ये सुद्धा रोहितने 5 बॉल तब्बल डॉट टाकले होते आणि आता पुन्हा 2 बॉल डॉट टाकले जात आहेत. संतोष प्रयत्न करावे लागतील. आपल्या गावाच्या नावासाठी खेळायचं आहे. प्रयत्न त्यासाठी करावे लागतील. यावेळेला बॉल पुढे केला. टायमिंग नाही करू शकले. बॉल हवेत आणि कॅच मात्र तिकडे रोहितकडनं सुटली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि स्ट्राईकवर येत आहेत लक्ष्मीकांत. ज्या लक्ष्मीकांत यांची बॅट बोलते. ओव्हर नंबर या ठिकाणी आपण पाहतोय 4. 16 धावांवर लक्ष्मीकांत खेळत आहेत. रोहित, लक्ष्मीकांत धडाकेबाज बॅटर ही त्यांची ओळख आहे. पुढे गेला बॉल, त्याला समोर पाठवलाय. पाण्यात बॉल थांबलाय. एक धाव तिकडे घेतली आहे. दुसरा धावाचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल का, परंतु लक्ष्मीकांतनेच तिकडनं कॉल दिला नाही. आपण एक वरच समाधान मानूयात. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 28 वर जाताना पाहायला मिळेल. मागील मॅच जर पाहिलं तर 37 धावांची अगदी शेवटच्या बॉल पर्यंत रंगली होती. म्हणजे कुठेतरी इकडे 30 पर्यंत किंवा 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न तरी असेल. कारण पाऊस पडल्यानंतर म्हणजे विकेट ओली असल्यानंतरचं पावसाळी क्रिकेट आणि विकेट सुकी असल्यानंतरचं पावसाळी क्रिकेट. काल आपण पाहिलं 70 पेक्षा प्लस धावांचा पाठलाग सुद्धा झाला इकडे आणि काही मॅचेस कमी धावसंख्येत सुद्धा रंगल्या. यावेळेला फटका कव्हर्सला खेळलाय. आतापर्यंत थोडंसं स्ट्रगल करत होते, परंतु आता जर पाहिलं संतोषने आपल्या अख्ख्या टीमला संतोष दिलाय. 6 षटकार. थोडासा पुढे केला. चुकीला माफी नाहीये. चुकी कुणाकडूनही होऊ देत. जगातील कितीही मोठा बॅटर असू देत, त्याने चुकी केली तर तो आउट होणारच आहे. जगातील कितीही मोठा बॉलर असू देत, त्यांनी चुकी केली तर त्याच्या विरुद्ध धावा येणार आहेत. रोहितने बॉल पुढे केला. त्याचा फायदा संतोषने घेतला आणि धावसंख्येला 34 वर पाठवलंय. चौथी ओव्हर मात्र या ठिकाणी मार्गस्थ असताना संतोष यावेळेला बॅट फिरवली, परंतु बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. ओव्हर संपल्या 4. धावसंख्या झाली आहे 34. 1 ओव्हर बाकी आहे आणि या एका ओव्हरमध्ये पाहायचं किती धावा येतील येणाऱ्या कालावधीमध्ये. क्रिकेटचा हा नाबाद आहेत. नाबाद खेळत आहेत शांतादुर्गा वडाचा पाटा संघ. आमचे क्रिकेट प्रेमी मित्र अनंत पाटकर दादा यांच्या मालकीचा देखील संघ असतो आणि संघासाठी त्यांचं योगदान सातत्याने पाहायला मिळत असतं. गावराई संघ देखील गतवर्षीचा चॅम्पियन आहे. शेवटचा षटक मात्र या ठिकाणी आहे. इन फॉर्म. धावसंख्या 34 झालेली आहे. 1 षटक बाकी आहे आणि या एका षटकामध्ये पाहायचंय काय होईल. दत्ता गावडे आलेत खरे, परंतु समोर त्यांच्या देखील मोठं आव्हान आहे लक्ष्मीकांत. फिरकी गोलंदाज दत्ता गावडे. समोर तेवढा जबरदस्त बॅटर सुद्धा आहे. 2 दिग्गजांमधील लढाई आहे. या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येणार. हे दिल मांगे मोर असं म्हटलं जातं ना. सुरुवातीला ज्यावेळेला धावा होत नव्हत्या त्यावेळेला 40 पर्यंत जावं असं वाटत असेल, परंतु आता ज्यावेळेला धावा झाल्यात बऱ्यापैकी त्यावेळेला असं वाटत असेल कुठेतरी 45-50 सुद्धा व्हाव्यात, म्हणजे जिकडनं एक चांगली मॅच होऊ शकेल असं वाटत असेल टीमला.
पहिलाच बॉल थोडासा पुढे केला, टायमिंग नाही झालाय, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी येतात, थोडेसे पाठी राहिले आणि ज्या ठिकाणी बॉल तर फटका फसला होता परंतु 2 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि धावसंख्या आता 36 वर जाते. 36 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 2 बलाढ्य संघांमधील लढत आपण पाहतोय. गतवर्षी ही स्पर्धा जर पाहिली तर गावराई संघाने जिंकली होती. यावर्षी ही स्पर्धा कोण जिंकणार याची चर्चा आहे. पारितोषिकाची सुद्धा चर्चा आहे. या स्पर्धेच्या आयोजनाची सगळ्यात महत्वाचं म्हणजे पारितोषिकापेक्षा सुद्धा आयोजनाची चर्चा असते. शिस्तबद्ध आयोजन आहे. विशेष म्हणजे जर पाहिलं तर आयोजकांनी सगळ्या गोष्टी या ठिकाणी प्रोव्हाइड केल्यात. चांगलं मैदान उपलब्ध करून दिलेलं आहे, चांगली खेळपट्टी उपलब्ध करून दिलेत, सगळ्या सुविधा आहेत आपल्यासाठी. दत्ता पुढे केलेला बॉल समोरच्या दिशेने वेगवान टोलावलाय, एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. शेवटची ओव्हर आहे, दुसरीचा प्रयत्न परंतु नाही. काय जलद गतीने फिल्डर तिकडे पोहोचले, शंकर तिकडे पोहोचले, पाण्याची चिखलाची तमा नाही केली. लक्ष एकच होतं, माझ्या गावाचं नाव करायचंय आणि तिकडे पोहोचले. थ्रो अतिशय जलद गतीने केला. धावसंख्या जर पाहिली तर आता 37 वर झाली आहे. दत्ता पुन्हा एकदा, परंतु समोर जर पाहिलं तर संतोष आहेत. सलामीची जोडी वडाचा पाट टीमची. यावेळेला बॉल थोडासा पुढे गेला होता, कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाही. लक्ष्मीकांतने कॉल दिला, एकच धाव घेऊया तिकडे आणि धावसंख्या 38 वर गेली आहे, म्हणजे मागील मॅच पेक्षा थोडीशी पुढे. परंतु पाहूयात किती धावांचं आव्हान या ठिकाणी उभं राहील. शेवटच्या या 3 चेंडूवर एखादा मोठा फटका येईल का याची प्रतीक्षा वडाचा पाटला असणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूला गावराई म्हणत असेल नको, हे जे चाललंय त्या पद्धतीने सुरू राहू देत. दत्ता यांचा अनुभव आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मीकांत यांचा धडाका. या बॅटच्या पट्ट्यात रडार मध्ये केला आणि बॉलला फेकून दिलं. सीमा रेषा पार, षटकार लक्ष्मीकांत. हो, हा लक्ष्मीकांत आता झालाय धडाकेबाज आणि धडाकेबाज बॅटिंग फेकील. गंगारामची रेती उडून नाही, हातातील बॅट फिरून धडाकेबाज झालाय लक्ष्मीकांत. दत्ता कमबॅक आता त्यांना करावं लागणार आहे. हो वा 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 वा, काय कमबॅक केलाय. बॉल काय प्रचंड वेगात टाकला, लेंथवर टाकला, त्यानंतर कटही झाला. यष्टीरक्षकांचं कौतुक करावं लागेल. यष्टांच्या लगोलग अशा पद्धतीचे बॉल पकडणं सोपी गोष्ट नाहीये. राकेश कदम यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने मात्र त्यांनी त्या ठिकाणी चेंडू अडवला. दत्ता पुन्हा एकदा 2 अनुभवी खेळाडू एकमेकांच्या विरोधात. लक्ष्मीकांत यांनी मात्र खूप चांगली कामगिरी केली आहे. दत्ता अनुभव आहे दत्ता गावडे यांच्याकडे सुद्धा. पुढे सरसावले, स्ट्रोक जर पाहिलं तर ऑन साईडला खेळलाय, अगदी जवळ यष्टीरक्षक तिकडे पोहोचलेले आहेत. सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल पाहायला मिळालं खरं, परंतु एक ज्या पद्धतीचं वातावरण आहे सध्या, खेळपट्टी ओली आहे, पावसाची काही थेंब खेळपट्टीवर पडत आहेत आणि त्यामुळे जे वातावरण आहे त्या वातावरणाच्या दृष्टीने एक सन्मानजनक स्थिती आहे मी म्हणेल. कारण सुरुवातीला स्ट्रगल झालं होतं आणि धावसंख्या जर पाहिली तर 5 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 45-46 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया दुसऱ्या डावात या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल का. कारण पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. महापुरुष देवली संघ, ज्या संघाने शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष केला आणि सुकळवाड संघ, ज्या संघाच्या विरुद्ध एक संघर्षमय विजय मिळवला. परंतु या मॅच मध्ये कोण विजयी होणार. एका बाजूला आता बॅटिंग करण्यासाठी माजी विजेते गावराई, लिंग गिरोबा गावराई हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे आता बॅटिंगसाठी. परंतु भूमिका बदलली आहे. ज्यांनी आता बॅटिंग केली वडाचा पाट, शांतादुर्गा संघ, आता मात्र त्यांना रोखण्यासाठी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणासाठी मैदानात दाखल होताना पाहायला मिळतील.
45 झालेले आहेत. 46 धावा होतील का? एक डाव झालाय, दुसरा डाव बाकी आहे. भूमिका बदलली. ज्यांनी बॅटिंग केली ते आता बॉलिंगला गेले आणि बॉलिंग केली ते आता बॅटिंगला आले. परंतु पाहूयात मयूर स्पोर्ट्स चषक आपण पाहतोय पावसाळी क्रिकेट मधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेचा उल्लेख होतो मयूर स्पोर्ट्स चषक. आता मात्र दुसऱ्या दिवसातील दुसरी मॅच आणि दुसरा डाव ज्यावेळेला सुरू होईल आवाज असेल प्रदीप देऊळकर सरांचा. या सर, स्वागत आहे. हॅलो, धन्यवाद श्री चंदू शेट्टी सर. नमस्कार, सहर्ष स्वागत. मयूर स्पोर्ट चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातली दुसरी लढत मैदानावरती पाहायला मिळते. गतवर्षीचा चॅम्पियन संघ ज्या संघाने या स्पर्धेच्या टायटलला गवसणी घातली होती तो लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघ विपक्ष शांतदुर्ग वाड्याचा पाठ या दोन उभय संघांमध्ये ही लढत होताना आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचा पहिला सामना महापुरुष देवली क्रिकेट संघ विजयी सलामी देतोय. या सामन्यातील विजेता संघ हा पुढील सामन्यामध्ये नक्कीच महापुरुष देवली क्रिकेट संघाविरुद्ध सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अर्थात कोकणातली मानाची क्रिकेट स्पर्धा गेली 2 पर्व आणि हे तिसरे पर्व या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतं. याची ध्येय याची डोळा मयूर स्पोर्ट आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा या कारवानेवाडीच्या मैदानावरती हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. इनिंगचा खेळ समाप्त झाला. 45 धावा धावफलकावरती आणि 46 धावांचा पाठलाग करावा लागेल. तो गतवर्षीचा विजेता चॅम्पियन संघ लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघ सलामीची विनीची जोडी मैदानावरती पोहोचताना दिसतंय. अर्थात गतवर्षी ज्या खेळाडूने फायनल मॅन ऑफ द मॅच हा किताब पटकावला होता तो राकेश कदम यावेळी स्ट्राईक यांच्या दिशेने, तर त्याच्या साथीला मयूर स्पोर्ट या मयूर स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर अर्थात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्याला मुरब्बी कर्णधार म्हटलं तर वावगं ठरणार नाही मिस्टर गोपाळ बटा आणि त्यांचा संघ या कारवानेवाडीच्या मैदानावरती दाखल होताना दिसतोय. राकेश कदम आणि गोविंद फाले ही सलामीची विनीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते. ती गावराई क्रिकेट संघाची पहिलं षटक गोलंदाजीच्या आक्रमणावर शांतदुर्ग वाड्याचा पाठ क्रिकेट संघाकडनं गोलंदाज यावेळी सज्ज होताना दिसतोय. दादा पाटकर, अनंत पाटकर उर्फ दादा पाटकर. 5 षटकांचा सामना, 46 धावांची नितांत आवश्यकता असेल. गतवर्षीचा चॅम्पियन संघ प्राथमिक फेरीची लढत देताना दिसतोय तो शांतदुर्ग वाड्याचा पाठ क्रिकेट संघ विरुद्ध. स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण मयूर युट्यूबच्या माध्यमातून आणि जे प्रेक्षक या स्पर्धेसाठी जोडले गेले आहेत ते सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती गोलंदाजीमधील अचूकता शोधण्याचा प्रयत्न हा दादा पाटकरचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू एका अचूक टप्प्यावरती अचूक दिशा अचूक लाईन याची सांगड घालत निर्भय चेंडू पाहायला मिळतोय तो अनंत पाटकर याच्या गोलंदाजीवरती. उजव्या शैलीचा फलंदाज अष्टपैलू खेळाडू राकेश कदम यावेळी स्ट्रायकिंगच्या दिशेने यावेळी खेळायचा प्रयत्न होता. ऑन साइडला चेंडू मात्र शॉर्ट पॉइंट वरती एक लॉलीपॉप साधसो झेल सुटताना दिसतोय. राकेश कदम सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं हे कितपत महाग ठरू शकतं ही येणारी वेळ ठरवून देईल ती या दोन संघादरम्यान. अर्थात एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्येचा श्री गणेश होताना दिसतोय. लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघासाठी नाममात्र 1 धाव 46 धावांचा पाठलाग करताना गोविंद फाले यावेळी बेघेत करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू येतोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. अर्थात यष्टीरक्षक घसरताना आपल्याला पाहायला मिळतोय. पावसाळी क्रिकेट मधील मजा अर्थात या मैदानावरती आपल्याला हे चित्र पाहायला मिळतंय. झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता तो यष्टीरक्षक याने. एकेरी धावसंख्येने गोविंद फाले आपलं खातं उघडताना दिसतोय तर सांघिक धावसंख्या ही धावफलकावर नाममात्र 2 धावा 46 धावांचा पाठलाग करताना लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघ
शांतादुर्गा वडासपाट क्रिकेट संघाने ज्याने प्रथम फलंदाजी केली लक्ष्मीकांतची फलंदाजी एका चुकार चेंडूंचा पुरेपूर समाचार घेतला होता तो लक्ष्मीकांतने आणि आपल्या संघाला एक निर्णायक अर्थात फायटिंग टोटल हा उभा करून दिलाय तो शांतादुर्गा वडासपाट क्रिकेट संघाकडनं. अनंत पंचांच्या डावे साइडने राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी डाव्या स्टेवरचा चेंडू बखुबीने अतिशय सुंदर टोलवला जातो. चेंडू येतोय डीप फाईन लेगच्या दिशेने. 200 स्वरूपाची एकेरी धाव ही राकेश कदमच्या खाते जमा होताना दिसतंय. तर एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही धावफलकावर नाममात्र 3 धावा 46 धावांचा पाठलाग करताना लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघ अर्थात ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ज्या स्पर्धेची चर्चा अर्थात मे महिन्याचा हंगाम सुरू झाला की सगळ्यांच्या नजरा ह्या केंद्रित होत असतात त्या मयूर स्पोर्ट चषक 2024 आणि मयूर स्पोर्टच्या सर्व सन्मान श्री राजू भालेकर आणि त्यांची पूर्ण नियोजन आयोजन टीम या सर्वांना श्रेय द्यावं लागेल. उजव्या स्टेवरचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बहुधा फसला जातोय. राकेश कदमला यावेळी पूर्णपणे शांत ठेवतोय तो दादा पाटकर आपल्या गोलंदाजीवरती एक किफायतीदार उपयुक्त गोलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाजी मधील अचूकता शोधण्याचा प्रयत्न हा दादा पाटकर कडनं होताना दिसतोय तो पहिल्या षटकावरती. राईट अप ओव्हर द विकेट बिग हिट करण्याचा प्रयत्न चेंडूचा अंदाज फसला जातोय राकेश कदम कडनं. चेंडू निर्धाव गल्ला जातोय आणि ज्या षटकाची आवश्यकता होती ती शांतादुर्गा वडासपाट क्रिकेट संघाला त्या पहिल्या षटकात अवघ्या नाममात्र 3 धावा खर्च करतोय आणि आपल्या संघाला आघाडी स्थापण्याचा प्रयत्न करून देताना दिसतोय तो दादा पाटकर. 5 षटकांचा सामना प्रथम फलंदाजी केली होती शांतादुर्गा वडासपाट क्रिकेट संघ 45 धावा 46 धावांचं लक्ष्य म्हटलं तर सोपं म्हटलं तर अवघड असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतंय लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघासाठी. येणारे 24 चेंडू 43 धावांची आवश्यकता असेल. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे कहाणीवाडीचं मैदान समोर पाहिलं तर डोंगर आणि त्या डोंगरांमध्ये आपल्याला धोक्याची चादर पाहायला मिळत आहे. कोकण म्हटलं की पावसा हा प्रचंड पावसा आपल्याला कोकणामध्ये पाहायला मिळतोय. नद्या दुथंडी भरून वाहत असतात निसर्ग फुललेला असतो आणि त्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी आपल्याला नक्कीच आंबोलीला भेट द्यावी लागेल. वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरे षटक हे वडासपाट क्रिकेट संघाकडनं आकाश यावेळी सज्ज होताना दिसतोय. पहिला चेंडू शॉर्ट आर्म फुलचा फटका मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चेंडू विरकावून दिला जातोय तो 6 धावांसाठी. वजनदार फटका म्हणावा लागेल ताकदवर फटका चेंडू आपल्यापर्यंत येऊ दिला गोविंद फालेने. गोविंद फाले ज्या फटक्यांसाठी परिचित ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातोय त्याची प्रचिती गोविंद फाले या चेंडूवरती स्वागत करतोय तो आकाश नावाच्या गोलंदाजाचं. सांघिक धावसंख्या ही वेगाने बदलली 9 धावा धावफलकावरती नाममात्र येणारे 23 चेंडू आणि 23 चेंडूंवरती 37 धावांची आवश्यकता असेल ती लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघाला. ही आकोटप्पाचा चेंडू थोडासा वेगात खेळण्याचा प्रयत्न गोविंद फालेकडनं अंदाज चुकला जातोय. चेंडू निर्धाव गल्ला जातोय तो आकाश गोलंदाजीवरती. धावसंख्या स्थिरावली ती 9 धावा बिनबाद धावफलकावरती. सलामीची विनीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघ ज्याने गतवर्षी या स्पर्धेचं टायटल जिंकलं होतं टायटलला गवसणी घातली होती. अंतिम सामन्यामध्ये बलाढ्य होडावडा क्रिकेट संघाला पराभूत करून 2023 चॅम्पियन बनला होता तोच लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघ. यावेळी आखोटप्पाचा चेंडू शॉर्ट ऑन फुलचा फटका ताकद नव्हती अर्थात चेंडू मिड विकेटच्या दिशेने प्रवास करताना दिसतोय. चेंडूची फेकी होईपर्यंत एकेरी धावेची पावलं ही बघता दुहेरी धावसंख्येकडे वळली ती गावराई क्रिकेट संघासाठी. दुहेरी धावसंख्या ही दुहेरी अंकात प्रवेश करताना दिसतंय. दशकाचा उंबरठा ओलांडताना दिसतोय. लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघ बिनबाद 11 धावा 46 धावांचा पाठलाग करताना. 21 चेंडू 35 धावांची आवश्यकता असेल. षटक क्रमांक 2 निर्धारित 5 षटकांचा सामना मात्र सामना आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. यावेळी आकोटप्पाचा चेंडू खाली राहतोय अर्थात घसरगुंडी चेंडू फलंदाजाकडे कुठेही उत्तर नव्हतं. पूर्णपणे या चेंडूवरती स्तब्ध ठेवलं जातंय ते गोविंद फाले सारख्या कसलेल्या फलंदाजाला निर्धाव चेंडू गणला जातोय तो आकाशच्या गोलंदाजीवरती.
20 चेंडू 35 धावांची आवश्यकता हे विजयाचं समीकरण असेल ते लिंगगिरोबा गावराई क्रिकेट संघाला. यावेळी आखोटप्प्याचा चेंडू मिस टायमिंग फटका अर्थात संपर्क अचूक न होता चेंडू आणि बॅट मध्ये एकेरी धाव ही गोविंद फालेसाठी जमा होताना दिसतोय. एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकताना दिसतोय गावराई क्रिकेट संघाचा. बिनबाद 12 धावा ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलं षटक दादा पाटकरने हाताळलं. ज्या पहिल्या षटकामध्ये गुणप्रभा रुसून बसावी तसा धाव फलक गुणफलक पाहायला मिळाला होता लिंगगिरोबा गावराई क्रिकेट संघाचा. मात्र दुसऱ्या षटकांमध्ये धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न गोविंद फाले आणि त्याचा आघाडीचा शिलेदार राकेश कदम हे दोन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत. धावसंख्या ही 12 धावा. डावख्या शैलीचा गोलंदाज राकेश अक्षय यावेळी एका अचूक टप्प्यावर चेंडू हाताळताना दिसतोय. दुसऱ्या बाजूला विचार केला तर शांतदुर्ग वडसपाट क्रिकेट संघाला गोलंदाजी मधील अचूकता शोधावी लागेल. दुसऱ्या इनिंग मधील 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 6च्या धावगतीने आतापर्यंत धावा जोडल्या जात आहेत. त्या लिंगगिरोबा गावराई क्रिकेट संघ 12 धावा बिनबाद धावफलकावरती. जमेची बाजू पाहिली तर गावराई क्रिकेट संघाने आतापर्यंत गडी गमावला नाही. मात्र येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होत आहे हे पाहणं औत्सुक्याचं राहील ते शांतदुर्ग वडसपाट क्रिकेट संघाकडनं. आमच्यासोबत सुरेख स्कोरिंग काउंटिंग गुणलेखन आमचे जवळचे मित्र श्री गुरुप्रसाद राऊळ करताना दिसत आहेत. आणि युट्यूबच्या माध्यमातून मयूर स्पोर्ट युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या आपण पाहू शकता. आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 18 चेंडू आणि आवश्यकता असेल 34 धावांची. विजयाचं समीकरण येतंय लिंगगिरोबा गावराई क्रिकेट संघासाठी. 18 चेंडू 34 धावा. कुठचा संघ विजयाला गवसणी घालतोय तर एका बाजूने नक्कीच वाट पाहत असेल महापुरुष देवली क्रिकेट संघ. पहिल्या सामन्यामध्ये विजयी सलामी देतोय. मात्र या सामन्यातील विजेता संघ हा महापुरुष देवली क्रिकेट संघ विरुद्ध खेळेल. त्यामुळे महापुरुष देवली क्रिकेट संघाच्या नजरा या सामन्यावरती असेल की दोन्ही संघांपैकी कुठचा संघ हा दुसऱ्या फेरीमध्ये आपल्या समोर उभा टाकतोय. 18 चेंडू 34 धावा हे विजयाचं समीकरण. हे विजयाचं समीकरण गोलंदाज अवघड ठरवतील की फलंदाजी करणारा गावराई क्रिकेट संघ फलंदाजीच्या जोरावरती गतवर्षीप्रमाणे आपला प्रवास या सामन्यामध्ये सुरू ठेवेल. राईट अप ओव्हर द विकेट तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. चेंडू डाव्या इष्टीवर पाहायला मिळतोय. जोरकस फटका टोलवण्याचा प्रयत्न मात्र यावेळी चेंडूचा अंदाज फसला जातोय गोविंद फालेकडनं. चेंडू निर्धाव गणला जातोय. विजयाचं समीकरण बदललं जात आहे. ते गावराई क्रिकेट संघासाठी 17 चेंडू 34 धावांची आवश्यकता असेल. 17 चेंडू 34 धावा. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी आखोटप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म बॉल लगन सीमारेषेच्या बाहेर. ताकदवान फटका म्हणावा लागेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. गोविंद फालेसाठी संधी मिळाली हात खोलण्याची आणि या संधीचा पुरेपूर फायदा उठवत संघिक धावसंख्या वाढवताना दिसतोय गोविंद फाले. 18 धावा धाव फलकावरती बिनबाद 18 धावा. थोडासा संयम त्याचबरोबर आक्रमकता ही मैदानावरती पाहायला मिळत आहे. एका बाजूने संयम फलंदाजी करण्याचा प्रयत्न राकेश कदम कडनं मात्र दुसरी आक्रमकता पाहायला मिळते ती गोविंद फालेकडनं. 16 चेंडू 28 धावांची आवश्यकता. मोठ्या फटक्याने सामना थोडासा जवळ येताना पाहायला मिळतोय. मात्र गोलंदाजांना आपलं तंत्र कौशल्यपणाला लावावं लागेल ते या मैदानावरती. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी खेळायचा प्रयत्न होता ऑन साईडला. चेंडू जातोय डीप पॉइंटच्या दिशेने. एकेरी धाव यावेळी पूर्ण होताना दिसतंय. अर्थात पंचांचा इशारा येतोय तो खणखणीत मयूर स्पोर्ट ब्रँडेड चौकर निघतोय 4 धावांसाठी. 2 चेंडूंवरती गोलंदाज दादा पाटकर महागडा ठरतोय. पहिल्या षटकामध्ये ज्याने 3 धावा खर्च केल्या होत्या तो गोलंदाज तिसऱ्या षटकांमध्ये आक्रमण होताना दिसतंय. त्या आक्रमणापासून बचाव करावा लागेल दादा पाटकर या गोलंदाजाला. 15 चेंडू 24 धावांची आवश्यकता असेल. हे विजयाचं समीकरण पाहायला मिळतंय लिंगगिरोबा गावराई क्रिकेट संघासाठी. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी आखोटप्प्याचा चेंडू मिड विकेटला टोलवला जातोय. एकेरी धाव हे वेगाने पूर्ण होत आहे. अर्थात पाण्याचा अडथळा दूर करत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न गोविंद फालेचा पाहायला मिळतोय. आणि बघता बघता 2 धावा ह्या लिंगगिरोबा गावराई क्रिकेट संघाच्या बाजूने.
दोनच धावा या चेंडूवरती प्राप्त होताना दिसत आहेत. त्या गावराई क्रिकेट संघाला विजयाचं समीकरण बदललं जात आहे. 14 चेंडू 22 धावांची आवश्यकता. जसे चेंडू कमी होत आहेत धावा वाढताना दिसत आहेत. म्हणजे समीकरण जवळ आणण्याचा प्रयत्न हा दोन्ही सलामीवीरांकडनं पाहायला मिळतोय. आक्रमण त्याचबरोबर बचाव यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटची काढा घेतोय. चेंडू येतोय यष्टिरक्षकाच्या मागे. नशिबाची सुदैवाची साथ ही राकेश कदमला मिळताना दिसतोय. एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकताना दिसतोय. 13-21 अजूनही 13 चेंडू 21 धावांची आवश्यकता. जी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये रुसून बसली होती तो धावफलक आता बोलका होताना दिसतोय लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघासाठी. राईट अप ओव्हर द विकेट. उजव्या शेवटचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय. सुरेख रणनीती म्हणावी लागेल. चेंडू निर्धाव केला जातोय. 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि 46 धावांचा पाठलाग करताना लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघ बिनबाद 25 धावा पाव शतक फलकावर लावताना दिसतोय. उर्वरित 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 12 चेंडूंवरती 21 धावांची आवश्यकता असेल. दोन्ही संघांना समान संधी. एखाद दुसरा मोठा फटका निघाला तर सामना जवळपास लिंग गिरोबा गावराई संघाच्या बाजूने झुकू शकतो. मात्र हे 4थं षटक खूप निर्णायक असेल ते शांतदुर्ग वडासापाट क्रिकेट संघासाठी आणि ते निर्णायक षटक हाताळण्यासाठी कुठच्या गोलंदाजाची वर्णी लागते ही वडासापाट क्रिकेट संघाकडनं हे पाहणं औत्सुक्याचं राहील. 12 चेंडू 21 धावा हे विजयाचं समीकरण. प्रथम फलंदाजी केली होती ते शांतदुर्ग वडासापाट क्रिकेट संघाने 45 धावा धावफलकावरती जोडल्या आणि 46 धावांचा पाठलाग करताना दिसतोय. 46 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत उत्तर पाहायला मिळत आहे. लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघ 3 षटकांचा खेळ समाप्त. पाव शतक फलकावर लागतंय म्हणजे 25 धावा बिनबाद. जमेची बाजू पाहिली तर अजूनही गडी बाद झालेला नाही. अर्थात पहिल्या ब्रेक थ्रूच्या प्रयत्नामध्ये शांतदुर्ग वडासापाट क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोविंद फाले 10 चेंडूंवरती 22 धावांवरती खेळताना दिसतोय. तर त्याला सुरेख साथ देतोय एका बाजूने मैदानावरती. अर्थात रोहिणी जशी टाकावी तसा राकेश कदम मैदानावरती आपल्याला उभा राहताना दिसतोय लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघासाठी. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. षटक क्रमांक 4 रोहन या गोलंदाजीची वर्णी लागताना दिसत आहे. तर रोहन कशा प्रकारे गोलंदाजी करतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. जो विश्वास शांतदुर्ग वडासापाट क्रिकेट संघाकडनं रोहन वरती दाखवला गेला. यावेळी शॉर्ट ऑफ लेंथ पद्धतीचा चेंडू सुरेख फटका. चेंडू जातोय लॉंग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत करतोय तो रोहन याचं. अर्थात ज्या मोठ्या फटक्यांसाठी खेळाडू परिचित, ज्या फलंदाजीसाठी मला ओळखले जात आहे, सामना कुठचाही असू दे मात्र मला ज्या फलंदाजीसाठी ओळखले जात आहे ती फलंदाजी करण्याचा मानस गोविंद फालेचा पाहायला मिळतोय. 11 चेंडू 15 धावांची आवश्यकता. याही वेळी शॉर्ट ऑफ लेंथ पद्धतीचा चेंडू फटका फसलाय. चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न गोविंद फालेकडनं यावेळी फसला जातोय. निर्णायक एकेरी धाव ही पूर्ण होताना दिसते ती गावराई क्रिकेट संघासाठी. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर 32 धावा बिनबाद 46 धावांचा पाठलाग करताना भागीदारी वाढताना दिसते या 2 फलंदाजांमध्ये. जो विश्वास दाखवला गेला होता लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघाकडनं ज्या 2 सलामीवीरांकडनं राकेश कदम आणि त्याच्या साथीला गोविंद फाले. यावेळी आखोटप्पाचा चेंडूला सुरेख हुक केलाय डिस्कर लेगच्या दिशेने. घोषित स्वरूपाची एकेरी धाव निघताना दिसत आहे ती लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघासाठी. 33 बिनबाद 33 धावा धावफलकावरती. मैदानावरती पुन्हा एकदा वरुण राजा कोसळताना दिसतोय. नऊ चेंडू 13 धावांची आवश्यकता असेल. येणारे 9 चेंडू आणि 9 चेंडूंवरती बनवायचे आहेत 13 धावा लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघासाठी. राकेश कदम स्ट्रायकरच्या दिशेने तर रोहन या पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट या एंडने मारा करेल तो रोहन नावाचा गोलंदाज.
यावेळी गोल लेंथ वरचा चेंडू, यावेळी चेंडू यष्टीरक्षकाला हुलकावणी देतोय, त्या पाठोपाठ यष्टीरक्षकाच्या मागे असलेल्या क्षेत्ररक्षकाला ही चेंडू चकवा देतोय. निर्णायक एकेरी धावा कशाही प्रकारच्या येऊ, प्रत्येक धाव ही लाख मोला समान असेल. ती गावराई क्रिकेट संघासाठी विजयाचं समीकरण बदललं जात आहे. 8 चेंडू 12 धावांची आवश्यकता असेल. पहिला सामना आपण पाहिला महापुरुष देवली विरुद्ध आर्या स्पोर्ट मालवण. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळी गोल लेंथ वरचा चेंडू उसळी प्राप्त करताना दिसतोय, अर्थात पंचांचा इशारा येतोय नो चेंडू, म्हणजे फलंदाजाला नक्कीच फ्री हिटची संधी मिळेल. ते या चेंडूवरती अर्थात सुवर्ण संधी ही प्राप्त होताना दिसत आहे, ते फलंदाज राकेश कदमला. आता मात्र विजयाचं समीकरण बदललं जात आहे. 8 चेंडू 10 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूंवरती धावांचा वेग वाढताना दिसतोय लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघासाठी. गतवर्षीचा चॅम्पियन संघ, ज्या संघाने या स्पर्धेचं टायटल हस्तगत केलं होतं, तो लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघ. त्यावेळी सुंदर चेंडू डी पॉइंटच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. घोषित स्वरूपाची एकेरी धाव ही राकेश कदमच्या खाती नोंदली जात आहे. तर एकेरी धावसंख्येने विजयाचं समीकरण बदललं जात आहे. ते लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघासाठी 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल. स्पर्धेची नियमावली कंपल्सरी चेस, धावांचा पाठलाग तुम्हाला करावाच लागेल. 7 चेंडू 9 धावांची आवश्यकता असेल. ते लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघाला. रोहन शांतादुर्ग वाडेसपाट क्रिकेट संघाकडनं गोल लेंथ वरचा चेंडू, पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय, चेंडू नो असल्याचा, म्हणजे पुन्हा एकदा सुवर्ण संधी प्राप्त होताना दिसतोय. ती राकेश कदमला प्रमाणापेक्षा जास्त उंची प्राप्त करताना दिसतोय तो रोहनचा चेंडू, आणि पंच यावेळी दंडित करताना दिसत आहेत. एकेरी धावसंख्येने विजयाचं समीकरण बदललं जात आहे. 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता असेल ती लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघाला. राईट आर्म ओव्हर द विकेट, गोल लेंथ वरचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न अर्थात सुदैवी ठरताना दिसतोय. एका अचूक टप्प्यावर रोहनचा चेंडू समाप्त होताना दिसतोय. षटकाची समाप्ती झाली आणि विजयाचं समीकरण बदलताना दिसतंय. लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघासाठी येणारे 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असेल प्राथमिक सामन्यात या विजय संपादन करण्यासाठी गावराई क्रिकेट संघाला. सन्माननीय राजू भालेकर यांच्या सोबत आपण पाहतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुरब्बी कर्णधार अर्थात कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग म्हणून ज्याला संबोधलं जातं, ज्याच्या नेतृत्वाखालील कित्येक मोठ्या स्पर्धांचा करंडक हाताच्या हाती उंचावला गेला, मिस्टर गोपाळ बटा आणि त्यांचा संघ या मैदानावरती आजच्या दिवशी दाखल होताना दिसतोय. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. गोलंदाजीवरती शिक्कामोर्तब होताना दिसतंय. विचार विनिमय झाला शांतदुर्ग वडसपाट क्रिकेट संघाकडनं. लक्ष्मीकांत ज्याने सुंदर फलंदाजी केली होती आणि ज्याच्या फलंदाजीच्या जोरावरती एक सन्मानपूर्वक धावसंख्या ही वडसपाट क्रिकेट संघाने जमवली होती, ती 45 धावा. त्याच संघातील लक्ष्मीकांत या इनिंगची संगता इतिश्री करणारे षटक हाताळताना दिसतोय तो वडसपाट क्रिकेट संघाकडनं. स्ट्रायकरच्या दिशेने आक्रमक शैलीचा फलंदाज आतापर्यंत एक उपयुक्त फलंदाजी गोविंद फाले यावेळी स्ट्रायकरच्या दिशेने पाहायला मिळतोय तो गावराई क्रिकेट संघासाठी. पंचाच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट, पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. विजयाचं समीकरण हे बदललं जात आहे, थोडंसं सोपं होताना दिसत आहे. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता असेल ती गावराई क्रिकेट संघाला विजय संपादन करण्यासाठी आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. यावेळी आकोटापाचा चेंडू शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. यष्टीरक्षकाकडनं चूक आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वतः दादा पाटकर झालेली चूक दुहेरी धावांमध्ये रूपांतरित करताना दिसतंय. ज्या चेंडूवरती गडी बाद झाला असता त्या चेंडूवरती निर्णायक 2 धावा ह्या गोविंद फालेच्या खाती जमा होताना दिसत आहेत. तर सांघिक धावसंख्या ही 2 ने पुढे सरकताना दिसत आहे ती गावराई क्रिकेट संघासाठी.
आता मात्र येणारे 5 चेंडू 5 धावांची आवश्यकता असेल. प्रत्येक चेंडून मागे धाव बनवणं हे क्रिकेटमध्ये थोडंसं कठीण असतं. मात्र गोविंद फाले यावी स्ट्राईक यांच्या दिशेने आखो टप्प्याचा चेंडू शॉर्ट टर्म बॉल एका मोठ्या फटक्याने सामना समाप्त करताना दिसतोय गोविंद फाले आणि दिमाखात याही वर्षी विजयाची घोडदौड कायम राखताना दिसतोय. तो लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करताना दिसतोय आणि एका मोठ्या फटक्याने सामना समाप्त करताना दिसतोय तो गोविंद फाले. नाबाद 37 धावांची बहारदार खेळी म्हणावी लागेल ती गोविंद फालेची. आजचा दुसरा दिवस मयूर स्पोर्ट चषक 2024 भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि कालचा दिवस जर पाहिला तर कुलस्वामिनी आंबेगावी क्रिकेट संघ ज्याने या स्पर्धेची पहिली उपांत्य फेरी गाठली. नाणेफेकीसाठी यायचं आहे महापुरुष देवली विपक्ष लिंग गिरोबा गावराई. बोथ कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. आणि सामन्यातील सामनावीर ठरतोय गोविंद फाले. चला या विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन पहिल्यांदा या. पहिला टॉस होईल. महापुरुष टीम कॅप्टन आलेले आहेत. मी विनंती असेल या ठिकाणी गावराई टीमचे कॅप्टन त्वरित या आणि गोविंद फाले आपण देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी